फार सुगंध दरवळतो। पहा मित्रांनो, मी अशी फुले जमा केलेली आहे। इकडची खालची सकाळ सकाळ सगळी फुले इकडची जमा केली मी। सगळं क्लिअर झालेलं आहे आणि आज एकदम स्वच्छ अशी सकाळ झालेली आहे। आता ढगांच्या मागे सूर्य लपलेला आहे, नाहीतर आधीच चांगला दिसत होता। ही फुल आपल्याकडे एक गावरान गाय आहे, मी नेहमी करते, पण ही कडकडीत आता म्हटलं पुन्हा अशी फुलं येणार नाहीत। आता आपण ही फुलं जमा करून ठेवूयात। आज जरासा वेळ मिळाला मला, आणि वेळ कुठे मिळाला, वेळ काढावा लागतो। तर ही फुले अशी सुकवायची, खूप छान सुगंध आहे। आपल्याला सगळं ओरिजिनल आहेत, काही केमिकल नाही आहे मिक्स करायचं, फक्त फुले कडकडीत उन्हामध्ये सुकून घ्यायची। गावरान गाय, ऊद आणि कापूर असं मिळून मी छोटे छोटे पेंडल तयार करते आणि छान ते जळतात ही पेंडल, आणि घरात सुगंध पण येतो ओरिजिनल। फक्त आपल्याला पारिजातकाचं करायचं आहे। नेहमी सगळी फुलं मी मिक्स करते, झेंडूची भरपूर फुलं येतात आपल्याकडे, पण ह्यावेळेस मी कुठली फुलं मिक्स नाही केली। तर मला फक्त पारिजातक आणि फक्त मोगऱ्याला फुलं एवढी येत नाही आहे, कमी असतात, ह्याला रोज एवढीच फुलं येतात। तर मी असा विचार केला की आजपासून फुलं जमा करून ठेवावी, आणि बघू आपले किती पेंडल होतात। हे पेंडल तयार करायचे, उन्हामध्ये ठेवून द्यायचं हे घमेलं। काही याच्यामध्ये जरा पण काही कचरा घ्यायचा नाहीये, कारण त्याच्यामध्ये वेगळा स्मेल नको। थोडीशी अशी माती राहिली तर ही माती खाली राहील, असे झाडून झटकून फुलं सुकवायची। कोंबड्या पण खातात बरं का फुलं। प्रसन्न सकाळच्या तुम्हाला सुंदर सुंदर शुभेच्छा। नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप म्हणजे तसं करताय। ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना स्नेह प्रेमक नमस्कार। तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉगमध्ये। आपले मीराताई, आपलं सगळं आत्ता शेतातली कामं आपली बऱ्यापैकी आवरली असं आपण म्हणू शकतो। फारच टेन्शनचं होतं, ते काम झालं। आणि आता इथेच आपली हरणाची टोळी होती इथेच येते टोळी। आजही आली तर मी तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे, तर त्यासाठी स्किप न करता व्हिडिओ पाहते म्हणून तुमचे मनपूर्वक धन्यवाद। स्किप न करता व्हिडिओ पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहता चला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय। हा बघा थवा आपल्या कोंबड्यांचा, यांचं काय नेहमीच येतोय कोंबड्या। मित्रांनो, हरणं आलेत, हरणं। आणि हे बघा हे बघा आपले बंड्या इकडे उभं राहिलेले। हे बघा ही हरणं होती मधी, हे बघा हरण एक सापडलं ते बघा। आणि आपलं ब्रुनो पण त्यांच्या मागे गेलेला आहे। आपल्या इकडे नेहमी हरणे येतात बरं का। हा अजून आहेत बरं का, तिकडं पुढे आपल्याला दिसत नाहीयेत, ह्या झाडामुळे आपल्याला दिसत नाहीयेत। ह्याच्या पलीकडे आहेत बरं का, एकदम जवळ आले। आपले ब्रुनो ते पळाले म्हणून म्हटलं बघू हे कशाला पळतात। आपला टायगर तर हे बघा, टायगर तिकडे जाऊन उभं राहिलेला आहे। हे पहा, मला वाटतं ही पिल्ले वाटत छोटी, जास्त मोठी वाटत नाहीयेत, पण उड्या फार मारतात। आता इकडे कोणी नाहीत ना, सगळे कुत्रे बित्रे लांब गेलेले आहेत। कुत्रे, कारण का कुत्रे गुरांच्या मागं गेलेली, म्हणून इथं कोणी नाहीये। कुत्रे असल्यावर यांना थांबून देत नाहीत, यंदा पळतात हे। मग कुत्रे गुरांच्या मागं गेल्यामुळे एकटेच आहेत। हे पाय एवढं राहिले आपलं, मी शेंगा घेतल्यात मुगाच्या खायला। आता मला चाललो आपण, 2-3 पात आहेत, 5-6 पात कडेच। आता हे दोघं जण घेतील, सुनबाई आणि सासरे। चला आता इकडून इकडचं सगळं झालं आपलं, हे पण सगळं क्लीन झालं। आता याच्यात काय नाही, कोळपण आहे, फिळपण आहे, पाळी नाही, तसलं काही करत नाही तुरीमध्ये सुद्धा। चला तर मित्रांनो, मी मीराताई तुमची रजा घेते, इथेच थांबते। पुन्हा रुजू होणार आहे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद, काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची। बाय मित्रांनो।